बैलगाडी मिरवणुकीतून शिवाजी विद्या मंदिरच्या नवागत विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत। मुरगुड येथील शिवाजी विद्या मंदिर शाळा क्रमांक 2 मध्ये नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले। नगराध्यक्ष सौ सुहासिनी देवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुलांना फेटे बांधून तर मुलींना प्रिन्सेस मुकुट घालून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष सुहासिनी देवी पाटील व शाळा समितीच्या उपाध्यक्षा वर्षा भोसले यांच्या हस्ते शाळेची घंटा वाजवून नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ करण्यात आला। अंबाबाई मंदिरापासून शिवाजी रोड मार्गे एसटी स्टँड मार्गे शिवाजी विद्या मंदिर शाळेपर्यंत नवागत विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली। लेझीम आणि कैताळाच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीमुळे परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। बैलगाडीतून फेरफटका मारताना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता। यावेळी पाणी पुरवठा सभापती सत्यजित सिंह पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सरकारी शाळा या सर्वसामान्य जनतेच्या हक्काच्या शाळा आहेत। येथे मिळणारे संस्कार ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खरी शिदोरी आहे। कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत शाळा समितीचे अध्यक्ष विजय मेडके, उपाध्यक्ष वर्षा भोसले व मुख्याध्यापक प्रवीण अंगस यांनी केलं। यावेळी पूजा बोटे, गणेश बंडकर, मानसिंग गोधडे तसेच शाळा समिती सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, अंकल्पी, पाटी व पुस्तकं देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। गुणवत्तेमुळे प्रवेश संख्येत वाढ, शाळेची दाखलपात्र विद्यार्थी संख्या 26 असतानाही शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 32 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला। सरकारी शाळांची ज्ञानदानाची अखंड परंपरा आजही कायम असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम